नमस्कार, मी सौमित्र पोटे. मित्रमणे आरोग्यमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आपल्याला माहिती आहे की आपण नेहमी वेगवेगळ्या विषयांवर डॉक्टरांशी संवाद साधत असतो. आज या निमित्तानं एक महत्त्वाचा विषय घेऊन मी आलेलो आहे. माझ्यासोबत आहेत डॉक्टर प्रशांत पराते. मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो डॉक्टर. थँक्यू. प्रशांत पराते हे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्पोर्ट्स इंजुरी स्पेशलिस्ट आहेत. शोल्डर आणि नी ही त्यांची महत्त्वाची केंद्र आहेत असं म्हणू शरीरातली. हो. खांदा आणि गुडघा. सो तुमचं स्वागत. या निमित्तानं मी पहिल्यांदाच स्पोर्ट्स इंजुरीबद्दल आपण बोलणार आहोत. आम्ही अशा डॉक्टरचा पहिल्यांदाच इंटरव्ह्यू करतो, त्यामुळे मला खूप क्युरियोसिटी आहे. सुरुवात अशीच करूया की जनरली आता खेळांकडं खूप सिरियसली बघितलं जायला लागलं आहे. खेळांमध्ये करिअर करण्याच्या दृष्टीनं विचार होतो आहे. फुटबॉल, क्रिकेट असे अनेक. आणि आता गेल्या काही दिवसांपासून भालाफेक किंवा गोळाफेक असे जे खेळ असतात वेगवेगळे, त्यांनाही आता ग्लॅमर मिळायला लागले बिकॉज ऑफ आपल्याकडे तसे खेळाडू तयार व्हायला लागलेत. तुम्ही आता इतकी वर्ष काम करताय, तुम्ही हा ट्रेंड कसा बघताय? खेळाकडे वळणाऱ्या लोकांचं प्रमाण वाढतं आहे, कमी होतं आहे? तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे गेल्या काही वर्षातलं? प्रमाण खूप वाढतं आहे आणि याची वेगवेगळी कारणं आहेत. बरं. एक तर क्रिकेट इतकं प्रसिद्ध होतं आहे, होय. त्यानंतर मग सगळे लोक टी व्हीवरती नवीन नवीन गेम्स बघत असतात, मॅचेस बघत असतात. आणि आपल्याकडे आता रिसेंटली गोल्ड मेडलिस्ट पण आले आहेत ऑलिम्पिकचे, नीरज चोप्रा. त्याच्यामुळे जसं तुम्ही बोलले की गोळाफेक, जॅव्हेलिन थ्रो या खेळांकडे पण लोक वळतात आहे, त्यांची पण प्रसिद्धी होते आहे. आणि हॉकी तर आपला नॅशनल गेम आहे आधीपासूनच. लोक फुटबॉलमध्ये पण खूप इंटरेस्ट घेतात. आणि दुसरं आहे की जे आमच्या वेळेसचे जे लोक आधी खेळू शकले नाही, परिस्थिती थोडी तितकी चांगली नव्हती, मग त्यांचं काय होतं, आता त्यांना चांगले जॉब लागले, मग ते निघतात रात्री आपली किट घेऊन आणि सगळे स्पोर्ट्सचे अरेनाज तयार केलेले आहेत, तिकडे ते आपल्या कलिग्स सोबत जातात, स्ट्रेस रिलीव्ह होतं. बरोबर. म्हणजे गेम्स इतकं स्ट्रेस रिलीव्ह करणारं दुसरं काहीच नसतं. खरी गोष्ट आहे. आणि याच्यामध्ये आपले रिलेशन्स बनतात आणि आपली बॉडी मेंटेन राहते. त्यामुळे सगळे लोक गेम्सकडे नेहमीच अट्रॅक्टेड राहायचे, पण आता ते जास्त वाढतंय प्रमाण. वाढलेलं आहे. तुम्ही ऑर्थोपेडिक्स अर्थात सर्जन आहात, निष्णात आहात, पण स्पोर्ट्सकडे वळावं आपण असं कसं काय ठरवलं तुम्ही? आता मला स्पोर्ट्सची आधीपासूनच आवड होती. मी आधी जेव्हा MBBSला होतो तोपर्यंत क्रिकेट खेळायचो, कधी बॅडमिंटन, कधी स्विमिंग, आणि पावसाळा आला की फुटबॉल. त्यामुळे मला नेहमी स्पोर्ट्सशी कनेक्टेड राहायचं खूप आवड होती. आणि MBBS कंप्लीट केल्यानंतर मग मी विचार केला की स्पोर्ट्सचे जे इंजुरीवाले पेशंट्स असतात त्यांना आपण ट्रीट केलं तर आपण त्याच्याशी नेहमी कनेक्टेड राहू. म्हणून मग मी ऑर्थोपेडिक सर्जन बनण्याचा विचार केला, कारण ऑर्थोपेडिक सर्जन्स असतात जे स्पोर्ट्स इंजुरीजला ट्रीट करतात. आणि ऑर्थोपेडिक्समध्ये पण स्पोर्ट्स जे खेळणारे असतात मेनली त्यांचे शोल्डर्स आणि गुडघे, खांद्या आणि गुडघ्यालाच जास्त इंजुरीज होतात. त्यामुळे मग मी शोल्डर आणि नी सर्जन बनण्याचा विचार केला. मग आता तुम्ही म्हणालात की आता प्रमाण वाढतंय लोकांचं स्पोर्ट्सकडे वळण्याचं, अर्थात इंजुरीजचं प्रमाण पण वाढलेलंच असणार आहे. आता यात असं असतं की जे लोक स्पोर्ट्स खेळणारे असतात रेग्युलरली त्यांच्यामध्ये ह्या इंजुरीज तितक्या जास्त नसतात. बरं. पण जे वीकेंड वॉरियर्स असतात, वीकेंड वॉरियर म्हणजे काय की चला सॅटर्डे संडेला आपण खेळूया, त्यांचं कसं असतं की ते रिहॅब करणार नाही, ते आधी वॉर्मअप करणार नाही, सरळ फुल एन्थुझियाझममध्ये खेळणार. आणि खेळणार तर कसं एकदम जीव ओतून खेळणार. ते मग हे नाही बघणार की आपण इतक्या वर्षापासून खेळलेलो नाही आहे, मग पूर्ण जीव ओतून खेळतात. मग या लोकांमध्ये जास्त इंजुरीज होतात. आणि स्पोर्ट्स इंजुरीजमध्ये ज्या लिगामेंट इंजुरीज असतात त्या जे क्रिकेटर्स असतात, फुटबॉलर्स असतात, किंवा जे गेम्स ॲक्च्युली हायर लेवलला खेळणारे असतात त्या लोकांमध्ये कमी असतात, कारण त्यांच्या मसल स्ट्रेंथनिंग झालेल्या असतात. त्यांना कसं पडायचं, कसं उठायचं याचं ट्रेनिंग झालेलं असतं. त्यामुळे जे बाकीचे प्लेयर असतात त्यांना ह्या इंजुरीज होतात. आणि जे रोडनी ट्रॅव्हल करणारे बायकर्स वगैरे असतात त्यांना खूप मोठ्या प्रमाणात लिगामेंट इंजुरीज होतात, कारण थोडं पण पडलं, गाडीचा बॅलन्स गेला तर पाय गाडी खाली येतो, ट्विस्ट होतो. मग या लोकांमध्ये मल्टी लिगामेंट इंजुरीज होतात. म्हणजे फक्त एक लिगामेंटच्या ऐवजी 2-3 लिगामेंट फाटणार, गादी फाटणार, असे प्रॉब्लेम्स भरपूर होतात त्यांना. याच्याकडे मी येणार आहे. फार महत्त्वाचा मुद्दा सांगितला. पण आता तुम्ही बोलताच आहेत तर तुमच्याकडे जे पेशंट येतात ते जनरली खांद्याचे आणि नीचे येत असतील, गुडघ्याचे, तर कशा प्रकारच्या इंजुरीज असतात त्याच्यामध्ये? आता
व्हरायटी ऑफ केसेस येतात आमच्याकडे. आम्ही महिन्याचे 20 ते 25 पेशंट्स या ऑपरेशन्स करतो. बरं. कमीत कमी 300-400 पेशंट्स आम्ही बघतो दर महिन्याला, फक्त या इंजुरीजचे, खांदा आणि गुडघ्याचं. बरं. त्यातले भरपूर पेशंट असे असतात जे ॲक्सिडेंट झालेले असतात. बरं. मोस्टली 2 व्हीलर इंजुरी असते किंवा चालता चालता गाडीनी ठोकलेलं असतं. त्यानंतर काही लोक असतात जे शेतीमध्ये कामं करणारे असतात, शेतीमध्ये पडले, कारण शेतीमध्ये जमीन इव्हन नसते, तिकडे पाय मुरगळतो, अचानक पडतात. मग खूप असेही असतात जे 50-60च्या एजमध्ये असतात आणि घरच्या घरी पाय घसरून पडले, पाय ट्विस्ट झाला, अशा लोकांमध्ये पण लिगामेंट इंजुरीज होतात. बरं. जे शोल्डरचे पेशंट असतात ते शोल्डरचे मोस्टली असं असतात की ओल्डर एजमध्ये पडले, झटका लागला, खांद्याचे स्नायू फाटले, आणि खूपदा शोल्डर निखळणारे पेशंट असतात, शोल्डर डिस्लोकेट झाले, तर ते असे पेशंट पण असतात. शोल्डर निखळणे म्हणजे नेमकं काय होतं एक, आणि जनरली तो निखळला की परत बसवायला पण जातो, डॉक्टरकडे जायची गरज नसते. मग हे निखळणं किती बरोबर आहे आणि तो परत बसवणं हे किती योग्य आहे, आणि डॉक्टरकडे कधी जायला पाहिजे? आता हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, कारण शोल्डर जो जॉईंट आहे आपला, हा सगळ्यात मोबाईल जॉईंट असतो. बरं. मोबाईल जॉईंट म्हणजे तो बॉल अँड सॉकेट जॉईंट आहे. त्याची मुवमेंट 180 डिग्रीजमध्ये सगळीकडे, समोर, मागे, उजवीकडे, डावीकडे, सगळीकडे फिरू शकतो. तो आपल्या बॉडीच्या प्रत्येक पार्टला टच करण्यासाठी आपण हाताने टच केला तर तो शोल्डर जॉईंटमधून मुवमेंट होणारच. बरोबर. अशा याच्यामध्ये त्याला जी मुवमेंट मिळते, मोबिलिटी मिळते, त्यासोबत थोडी स्टॅबिलिटी कमी होते. हिप जॉईंट असतो जो दुसरा बॉल अँड सॉकेट जॉईंट आहे, त्याचा सॉकेट मोठा, बॉल छोटा असा आतमध्ये जातो. ओके. आणि शोल्डर जॉईंट जो असतो त्याचा सॉकेट छोटा असतो आणि बॉल मोठा असतो. बरं. हा छोटा सॉकेट असल्यामुळे तो त्याला स्टॅबिलिटी कमी असते आणि मुवमेंट जास्त मिळते. बरं. मग यात काय होतं की तो जो आपला शोल्डर जॉईंट आहे त्याला चांगली स्टॅबिलिटी मिळावी म्हणून त्याच्यावरती कॅप्सूल असतं, लॅब्रम असतं, ते शोल्डरला पूर्ण गुंडाळून असतं. ओके. तर शोल्डर जॉईंट जेव्हा डिस्लोकेट होतो तेव्हा हे कॅप्सूल फाटतं. अच्छा. आणि तो बॉल खाली सटकतो, म्हणजे बाहेर येतो. हां, असा सॉकेट आहे, तिथून तो खाली निघतो असं. मग त्याला बसवणं जे आहे हे डिपेंड करतं की किती जास्त डिस्लोकेट झालेलं आहे, त्या डिस्लोकेशनमध्ये मार किती जोराचा होता, त्याच्या आधी जॉईंट किती स्टेबल होता. काही लोक फार लवचिक असतात तर त्यांच्यामध्ये तो बॉल सहज वापस जागेवर बसू शकतो. काही लोकांची स्ट्रेंथ जास्त असते, मसल पॉवर जास्त असतं, त्यांना स्पाझम झालं की ते परत जागेवर येत नाही. मग अशा याच्यात जर जोर लावून बसवायचा प्रयत्न केला तर हार्ड फ्रॅक्चर व्हायचे चान्सेस वाढतात. बरं. ज्यांचे सहजासहजी बसतात ते ठीक आहे, त्यांचं बसवता येतं. बरं. खूप लोक असतात, बोन सेटर्स असतात, त्यांना ट्रिक माहिती असते कशी बसवायचं, तर जॉईंटला परत जागेवर कसं बसवायचं हे माहीत असेल आणि बसवलं तर त्यात काही प्रॉब्लेम नाही. पण जर कुणाला माहिती नाही कसं बसवायचं आणि त्यांनी जोर लावला तर प्रॉब्लेम्स वाढतात. पण मग शोल्डर डिस्लोकेट कशामुळे होऊ शकतो? शोल्डर डिस्लोकेशनचे प्रॉब्लेम्स कधी होतात, जेव्हा स्टॅबिलिटी कमी आहे आणि त्याच्यात मग काही मुवमेंट झाली, अचानक फोर्सफुल मुवमेंट झाली, जर्क झाला तर होतं. अदरवाईज काही ॲक्सिडेंट झाला त्याच्यामध्ये होतं, जसं स्पोर्टमध्ये कोणी कॅच पकडायला गेला असं, आउटस्ट्रेच हँडवरती असं आणि पडलं, त्याच्यामध्ये डिस्लोकेट होऊ शकतं. आणि खूप पेशंट असे असतात ज्यांना इलेक्ट्रिक शॉकमध्ये पण डिस्लोकेशन होतं. सीझरवाले पेशंट असतात, इपिलेप्सी, त्यांना डिस्लोकेशनचे प्रॉब्लेम्स होतात. बरं. तर ह्या अशा काही गोष्टी असतात, इंजुरी, शॉक, डिस्लोकेशनसाठी इपिलेप्सी. पण हे डिस्लोकेट होणं हे त्याच्या मसल पॉवरशी संबंधित नसतं. मसल पॉवरशी संबंधित म्हणजे उद्या मी जर शोल्डरचा नीट व्यायाम करत असेल तर माझं डिस्लोकेट होत नाही असं काही नाही. जर इंजुरी झाली तर डिस्लोकेट व्हायचे चान्सेस असतात, अदरवाईज नॉर्मली डिस्लोकेट होत नाही. बरं. आणि मग ते फ्रोझन शोल्डर हा एक प्रकार असतो. शोल्डरशी संबंधित काय जनरली विकार तुम्ही बघता, आजूबाजूला काय असतात? एक तर डिस्लोकेशन झालं, तर जेव्हा डिस्लोकेशन वारंवार होतं तेव्हा काय होतं की जे हे हाड असतं, छोटं हाड, ते झिजायला लागतं. बरोबर. आणि एकदा डिस्लोकेशन झालेलं जे असतं आम्ही नेहमी त्याला बिना सर्जरीनी ट्रीटमेंट देतो. पण जर एकपेक्षा जास्त डिस्लोकेशन झालं त्याचा अर्थ ते कॅप्सूल परत रिपेअर होणार नाही आहे आपोआप आणि झीज प्रत्येक वेळेस वाढत जाणार आहे. तर याला रिकरंट डिस्लोकेशन म्हणतात. सारखा जेव्हा शोल्डर निखळतो, खांदा निखळतो, त्याचा अर्थ तो खांदा आता आपोआप परत ठीक होऊ शकत नाही. आणि हे खूप कॉमनली बघण्यात आलेलं आहे. पेशंट्स कसं आमच्याकडे 7-8 वेळा डिस्लोकेशन झालेले, 10 वेळा डिस्लोकेशन झालेले येतात. ते म्हणतात की आम्हाला निघतो, आम्ही जागेवर बसवतो आणि त्यानंतर दुखत नाही. नॉर्मली हे फक्त डिस्लोकेट होतं तेव्हा दुखतं, परत जागेवर आलं की दुखणं चाललं जातं, त्यामुळे ते पेशंट इग्नोर करतात.
गुडघ्याचं असं असतं की पेशंटला चालायला प्रॉब्लेम होतो, खांद्याचं असं नसतं, त्यांच्या मुवमेंट सगळ्या चालू असतात. तो हा एक कॉमन प्रॉब्लेम आहे की शोल्डर निखळणं. त्यानंतर दुसरं कॉमन असतं की फ्रोझन शोल्डर झाला, म्हणजे शोल्डर दुखतो, खांदा दुखतो आहे, हाताच्या मुवमेंट रेस्ट्रिक्ट होतात. हात इतकाच वर जातोय, यापेक्षा वर जात नाही आहे, इतकाच जातोय, मागे जात नाही, पाठ घासता येत नाही, रोजची कामं करता येत नाही, केस विंचरता येत नाही, हे कॉमन प्रॉब्लेम्स असतात. आणि हे याच्यामुळे होतं की फ्रोझन शोल्डर म्हणजे शोल्डरचं जे कॅप्सूल असतं जे त्याला स्टॅबिलिटी देतं ते हळूहळू टाईट होतं. बरं. आणि हे जे डायबिटीजचे पेशंट असतात त्यांच्यामध्ये खूप कॉमनली होतं, म्हणजे ते नॉर्मल लोकांपेक्षा 4-5 पटीने जास्त होतं. बरं. तर हा दुसरा प्रॉब्लेम आहे जो खूप कॉमनली असतो, आणि या लोकांमध्ये मोस्टली फिजिओथेरपी केल्याने 80 ते 90% पेशंट ठीक होतात. पण मग हे अलीकडे वाढले का प्रमाण, फ्रोझन शोल्डर आणि डिसलोकेट होण्याचं प्रमाण? डिसलोकेट होण्याचं प्रमाण तर कसं इंजुरीवरती डिपेंड करतं. बरोबर. तर इन्सिडन्स जो आहे, जर आपण पर 1,00,000 पीपल बघितलं, 1,00,000 लोकांमागे जे डिसलोकेशनचं प्रमाण आहे ते खूप जास्त वाढलेलं नाही आहे. पण फ्रोझन शोल्डरचं वाढत आहे, कारण लोकांमध्ये डायबिटीज आता जास्त डिटेक्ट होत आहे, जास्त लोकांना डायबिटीज होत आहे, एज ग्रुप लोकांचा त्या एजमध्ये येतोय की तिथे याचे फ्रोझन शोल्डरचे प्रॉब्लेम्स वाढतात. पण ह्याचं एज काय असतं? नॉर्मली हे 40च्या नंतर होतं. बरं. आणि 40च्या नंतर 40 ते 60 या एजमध्ये जास्त होतं. आणि मला काळजी काय घ्यायची? रेग्युलर एक्सरसाइजेस करणं, आणि जर शुगर असेल तर डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवणं. आता आजच्या लाईफस्टाईलमध्ये काय होतं की आपण व्यायाम करत नाही, आणि खूप सारे लोक काय कम्प्युटर रिलेटेड वर्क असतं, त्यांची मुवमेंट बस अशी इच्छा इथं दिवसभर असं. तर याच्यामध्ये खांद्याची अजिबात मुवमेंट होत नाही. आधीचे लोक काय करायचे, शेतीचे कामं करायचे, इकडे तिकडे कामं करायचे, सगळं त्यांच्या हाताची मुवमेंट व्हायची. खरी गोष्ट. तर त्याच्यामध्ये मग शोल्डर फ्रोझन शोल्डर व्हायचे प्रॉब्लेम खूप कमी असायचे, आणि शुगर वगैरे पण लोकांचं खूप जास्त नसायचं. फ्रोझन शोल्डरमध्ये शुगर जेव्हा इन्क्रीज झालेली असते तेव्हा जास्त प्रॉब्लेम्स असतात, कारण ते टिश्यूला डॅमेज करतं, शुगर टिश्यूला डॅमेज करतं, त्यामुळे ते थिजल्यासारखं होतं, टिश्यू टाईट होतात. बरं. त्यामुळे ते फ्रोझन शोल्डरचे प्रॉब्लेम्स पण मग मला आता फ्रोझन शोल्डर व्हायला लागलं हे कसं कळतं? एक तर कसं कळणार की मला खरंच त्रास व्हायला लागला? दैनंदिन ॲक्टिव्हिटीज ज्या असतात त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम होतात. म्हणजे जसं पाठ हे करायचं आहे, पाठ क्लीन करायची आहे, आंघोळ करताना हात मागे जात नाही, आणि बायांना कपडे घालताना वगैरे त्रास होतो, टी शर्ट घालायला त्रास होतो, हात वर जात नाही, वरून काही काढायचं आहे त्याच्यात त्रास होतो. जेव्हा ॲडव्हान्स स्टेज असते तेव्हा मग त्यांचे केस विंचरणं याला पण मग हे जे आता बेसिक गोष्टी करताना जे लिमिटेशन येतात तेव्हा हात दुखतो की दुखत नाही, फक्त वर जात नाही एवढंच असतं? आता 2 कंडिशन असतात, एक असतं प्रायमरी फ्रोझन शोल्डर, दुसरं असतं सेकंडरी. प्रायमरी म्हणजे फक्त फ्रोझन शोल्डर झालेला, शोल्डरला दुसरा प्रॉब्लेम नाही आहे. आणि सेकंडरी म्हणजे कसं असतं की आतमध्ये काहीतरी एक त्रास आहे, त्याच्यामुळे दुसरा त्रास होतोय. तर याच्यामध्ये जर स्नायू फाटला असेल, त्यांनी दुखतंय, तर ते दुखण्यामुळे मग हाताची हालचाल कमी होते, हाताची हालचाल कमी झाल्यामुळे मग ते स्नायू टाईट होतात आणि ते फ्रोझन शोल्डर होतं. असे 2 वेगवेगळे प्रकार आहेत. तर काही याच्यामध्ये जी इनिशियल स्टेज असते 1 to 3 months, त्या ड्युरेशनमध्ये जे असतं ते दुखणं भरपूर असतं. काही लोकांना दुखणं कमी असतं, पण आधी स्टिफनेसचा प्रॉब्लेम येतो. तर दोन्ही प्रकार बघण्यात येतात, दुखण्याचं पण असतं, विदाऊट दुखणं पण. याच्यामध्ये आता ह्याच्याकडे नीकडे पण मी येणार आहे, पण जनरली आता जॉईंट हा जो प्रकार असतो, कुठलाही जॉईंट हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो. मग तो नी असू दे किंवा शोल्डर असू दे किंवा अगदी हिप असू दे. बरोबर. तुमच्याबद्दल मी जेव्हा थोडी माहिती घेत होतो तेव्हा मला जॉईंट प्रिझर्वेशन हा एक भाग मी पहिल्यांदाच ऐकला की जॉईंट प्रिझर्वेशन काय प्रकार आहे. तर याबद्दल मला थोडंसं सांगा ना. आता जॉईंट प्रिझर्वेशन काय हे समजण्यासाठी आपल्याला जॉईंट रिप्लेसमेंट काय हे समजणं पण आवश्यक आहे. जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये काय असतं की लोकांचे नी रिप्लेसमेंट होतात, हिप रिप्लेसमेंट होतात, आता सध्या शोल्डर रिप्लेसमेंट्स पण वाढत आहेत. तर रिप्लेसमेंटमध्ये काय करतात, जे आपलं नॉर्मल हाड असतं, नॅचरल हाड असतं, त्याच्यावरचं आवरण जे असतं त्याला आम्ही कार्टिलेज म्हणतो, ते खराब होतं, आणि ते खराब झाल्यामुळे हाडावरती हाड घासायला लागतं आणि मग जॉईंट्स दुखतात. मग अशा कंडिशनमध्ये आपण एक्सरसाइज करून ते दुखणं घालवू शकत नाही, त्याच्यामध्ये आपल्याला ते जॉईंट बदलावं लागतं. ते कार्टिलेज खराब झालेलं आपण कट करतो, त्याच्याऐवजी दुसरा पार्ट लावतो, मेटॅलिक पार्ट असतो तो, याला जॉईंट रिप्लेसमेंट म्हणतात. जॉईंट प्रिझर्वेशन म्हणजे काय की आपला जो नॉर्मल नॅचरल जॉईंट आहे तो वाचला पाहिजे, तो टिकला पाहिजे, जितका जास्त टिकेल तितकं चांगलं. आता जसं
शोल्डरमध्ये जॉईंट रिप्लेसमेंटची गरज कधी पडते, जेव्हा डिस्लोकेशन्स होतात तेव्हा खूप झीज होते, पण नॉर्मली हे यंग एजमध्ये होतं. आणि जेव्हा रोटेटर कफ टिअर होतो, रोटेटर कफ म्हणजे खांद्याचे स्नायू असतात, ते खांद्याच्या चारही बाजूनी त्या खांद्याच्या हालचालीसाठी उपयुक्त असतात. मग जेव्हा हे स्नायू फाटतात तेव्हा खांदा असा वर सरकायला लागतो, हे हाड वर सरकायला लागतं आणि वरच्या हाडाला ते घासून घासून कार्टिलेज खराब होतं आणि हा जॉईंट खराब होतो, खांद्याचा जॉईंट खराब होतो. मग खांद्याचा जॉईंट खराब झाला की तो बदलावा लागतो. मग हे खराब होताना आपल्याला कळत असतं, दुखतं. पण खांद्याचं कसं असतं की इग्नोर करतात लोक, थोडंफार दुखतंय, काम चालतंय, रात्रीच्या वेळेस दुखतं, ठीक आहे, दिवसभर काम करू शकतो. दुसरं गुडघ्याचं. आता गुडघ्याचे नी रिप्लेसमेंट्सची गरज खूप वेळा लागते, पण त्याचं प्रायमरी रिझन काय असतं, त्याच्या आधी गुडघ्या रिप्लेसमेंट एकदमच आज मार लागला उद्या रिप्लेसमेंट असं कधीच होत नाही. नॉर्मली ही एज जी असते 40 to 55 या एजमध्ये गुडघ्याची झीज सुरू होते हळूहळू. बरं. आणि खूपदा असं होतं की गुडघ्याला मार लागतो, गुडघ्याच्या आतली गादी फाटते, त्यामुळे हळूहळू गुडघ्याचं कार्टिलेज घासायला लागतं आणि मग ते आर्थरायटिसमध्ये डेव्हलप होतं. तुम्ही बघितलं असेल की काही काही लोकांचे पाय असे धनुष्यासारखे वाकडेले असतात, तर त्यामुळे त्यांचं दुखणं एका साईडला असतं. एका साईडला म्हणजे मिडियल नी जॉईंट पेन म्हणतो. जे आतल्या साईडचा जॉईंट असतो त्यांना फक्त त्या साईडला पेन होतं, बाहेरच्या साईडला जॉईंट चांगला असतो. तर याचं मेन कारण असतं की गुडघ्याच्या आतली जी गादी असते त्याला मार लागतो, त्याला मेनिस्कस रूट टिअर म्हणतात. ते झालं की काही दिवस थोडंसं दुखणं असतं इनिशियली, त्यानंतर दुखणं चाललं जातं. लोकांना वाटतं की आपण नॉर्मल आहोत, पण मग ते 2-3 वर्षानंतर दुखायला लागतं. काही काही लोकांचं असतं गुडघे वाकलेले असतात, त्यामुळे फक्त एकाच साईडला चालतात तेव्हा दुखतं, बाकी वेळेस दुखत नाही. मग त्यावेळेस लोकांना वाटतं की आपल्याला थोडंफारच दुखणं आहे, थोडाच त्रास आहे. ती सुरुवात असते. हळूहळू हा त्रास वाढत जातो. काही लोकांचा 2 वर्षात वाढतो, काही लोकांचा 5 वर्षात, काही लोकांचा 15 वर्षात. पण जर कोणी 40 वर्षाचं असेल, त्यांना आता सुरू झालंय दुखणं आणि त्यांना 10 वर्षांनी जॉईंट रिप्लेसमेंटची गरज पडली, तर ते 50च्या एजमध्ये जॉईंट रिप्लेसमेंट लागणार. बरोबर. आणि 50च्या एजमध्ये जर नी रिप्लेसमेंट केलं तर त्यांना सेकंड सर्जरी परत लागणार, ती 65 ते 70च्या एजमध्ये. अच्छा, साधारण 15 वर्षांनी ते करायला लागतं परत. 15-20 वर्ष खूप झाले, 25 वर्ष. आणि आता सध्याची जी लोकांची हे आहे, हेल्थ आहे, ॲव्हरेज एज आहे, ते लोक 70-75 वर्ष आरामात जगतात. आधी खूप कमी जगायचे, आता अगदी 90s पर्यंत जातात. 90s पर्यंत जातात. 90s पर्यंत जायचं आहे म्हटलं तर की 75च्या एजमध्ये पण गुडघे चांगले पाहिजे, चालणं फिरणं व्यवस्थित पाहिजे. नॅचरल एज जी असते, जर 60, 65, 70 या एजमध्ये गुडघ्याचं रिप्लेसमेंट झालं तर मग त्यांना फ्युचरमध्ये परत करायची गरज खूप कमी असते. अच्छा. पण 40-45मध्ये केलं तर ॲक्टिव्ह लाईफस्टाईलमध्ये गुडघ्यांची झीज रिप्लेसमेंट केल्यानंतरही होते. बरोबर. आणि त्यांना परत गरज पडते. मग अशा कंडिशनमध्ये जर त्यांचं 40-45च्या एजमध्ये जी इंजुरी झाली आहे, जो मार लागला आहे, त्याचं व्यवस्थित ट्रीटमेंट झालं तर मग त्यांचा गुडघा वाचू शकतो. यालाच आपण जॉईंट प्रिझर्वेशन म्हणतो. यात वेगवेगळ्या वस्तू असतात. जसं आता कोणाचं जर ACL लिगामेंट टिअर झाला तर ACL लिगामेंट फाटल्याने कोणाला दुखणं येत नाही. सॉरी, मी सोप्या भाषेत सांगा, ACL लिगामेंट कुठं म्हणजे कुठलं? गुडघ्यामध्ये याला अँटेरियर क्रुशिएट लिगामेंट असतो, ACL म्हणतात त्याला. त्याचं स्पोर्ट्समध्ये इंजुरीज होतात किंवा खेळताना झालं किंवा मग ॲक्सिडेंटनी झालं. काही काही लोकांचं घरी पाय घसरून पडल्याने पण होतं. आणि खूपशा हाऊसवाईफ्स येतात, त्यांचं अशा प्रकारे झालेलं असतं. मग त्यांचं काय होतं की पाय सारखा ट्विस्ट होतो. तो लिगामेंट जो आहे तो आपल्या बॉडीचा म्हणजे गुडघ्याचा सीट बेल्ट आहे, तो त्याला ट्विस्ट होऊ देत नाही. गुडघ्याच्या आतमध्ये मेनिस्कस असतं, त्याचं काम असतं कुशनिंगचं, ते बॉडीचं वेट सगळीकडे डिस्ट्रीब्यूट करतं. तर जेव्हा लिगामेंट फाटतो, ACL लिगामेंट फाटल्याने दुखणं कधीच येत नाही. त्यामुळे जेव्हा लिगामेंट फाटला आणि पेशंटला इन्स्टॅबिलिटी नसेल तर त्यांचं चांगलं काम चालतं. अच्छा. पण ज्यांना इन्स्टॅबिलिटी असते, म्हणजे काय की त्यांना कॉन्फिडन्स येत नाही चालताना, जर वर खाली जागा असेल तर तिकडे त्यांना असं वाटतं की मी चालू शकणार नाही, पडून जाईन, किंवा खूपदा ते म्हणतात की पाय लपकतो माझा, ढिला पडतो. अशा केसमध्ये काय होतं की जेव्हा पाय ढिला पडतो तर गुडघ्याच्या आतली जी गादी असते ती 2 हाडांच्या मध्ये येते आणि अशी ट्विस्ट झालेली. हे असं ट्विस्ट झाल्यामुळे त्याच्यावर प्रेशर येतं आणि ती फाटते. जे कार्टिलेज जे असतं ते त्याच्यावर प्रेशर येतं आणि ते कार्टिलेज डॅमेज होतं. असं सारखं झालं की मग ते गुडघ्याची झीज होते आणि गुडघा खराब होतो.
आता आम्ही मागच्या महिन्यात एक पेशंटची सर्जरी केली. बरं. त्यांना जवळपास 30-32चं वय त्यांचं, अरे बर. आणि त्यांना 20च्या एजमध्ये लिगामेंट फाटला. बरं. तो कशामुळं? घरी पडल्या, फिमेल हाऊसवाईफ, घरच्या घरी झालं, आणि मग काही दिवसात दुखणं चाललं गेलं. पण त्यांना नेहमी इन्स्टॅबिलिटी राहायची, बट काय धावणं पळणं नाही, काय नाही, सिडेंटरी लाईफस्टाईल, त्यामुळे त्यांनी इग्नोर केलं. मग सारखं ट्विस्ट होऊन हळूहळू दुखणं वाढलं. मग त्या आमच्याकडे आल्या की आता 10 वर्षापासून होत नाही, आता बघा. MRI केला. आणि त्यांचं वय होतं 32-33. हो. ओके. MRI केलं तर त्याच्यामध्ये कार्टिलेज डॅमेज, मेनिस्कस टिअर, गादी फाटलेली, आवरण खराब झालं, लिगामेंट तर तो आधीपासून फाटलेलाच होता, तो तर अपसेंडच. तर हे खूप वाढतं. आता नॉर्मली कसं असतं, जर ACL यंग एजमध्ये खराब झाला असेल आणि इन्स्टॅबिलिटी असेल तर सर्जरी लगेच करावी लागते. 5 महिन्याच्या आत सर्जरी झाली तर गुडघा एकदम नॅचरल जॉईंटसारखा वाचून राहतो. थांबा, मग मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. हो. माझ्या गुडघ्याला प्रॉब्लेम आहे किंवा सर्जरी करायला पाहिजे हे कसं कळणार? आता जेव्हा आपण चालतो तेव्हा आपण कॉन्फिडन्सनी चालतो. बरोबर. पण जर मार लागला असेल, मार लागल्यानंतर गुडघ्यामध्ये सूज आली, काही झालं, त्याचा अर्थ गुडघ्यामध्ये काहीतरी मार आहे, इंजुरी झाली म्हणून रक्तस्राव झालेला आहे, म्हणूनच सूज आलेली. बरोबर. तर जेव्हा पडल्यानंतर गुडघ्यात लगेच नाही पण 24 तासात 48 तासात सूज आली तर ते तपासणी करून घेणं आवश्यक आहे. त्यानंतर दुसरं की आधी मार लागलेला होता, त्यानंतर त्याच्या आधी सगळं व्यवस्थित होतं, पण आता चालताना कॉन्फिडन्स वाटत नाही किंवा पाय ट्विस्ट होतो, ढिला पडतो, असं जेव्हा वाटतं त्याचा अर्थ लिगामेंटला इंजुरी झालेली आहे. म्हणजे खूपदा पेशंटला तर मी हिस्ट्रीवरच सांगतो की तुमचा लिगामेंट फाटलेला आहे, त्यांना हात लावायच्या आधीच. तर ते पेशंटला समजू शकतं, इतकं इझिली समजू शकतं की मला आधीसारखा कॉन्फिडन्स वाटत नाही चालताना. तर ते असतं. मग नंतर जेव्हा ती ॲडव्हान्स स्टेजमध्ये जातं तर गुडघ्याचं लॉकिंग होतं, गुडघा अडकतो, तो सरळ व्हायला त्रास होतो, मग 2-3 तास बसून राहावं लागतं, हळूहळू पाय. पण मग याच्यामध्ये आता जॉईंट प्रिझर्वेशन जेव्हा येतं तेव्हा मग तुम्ही काही वेगळी ट्रीटमेंट देता का प्रिझर्व व्हावा म्हणून? प्रिझर्व व्हावा म्हणून गुडघ्याचं ट्रीटमेंट करणं म्हणजे त्यांचं लिगामेंट बनवणं, हा एक पार्ट, पहिला पार्ट. दुसरं म्हणजे गुडघ्याची जी गादी असते ते वाचवणं खूप आवश्यक असतं, कारण गुडघ्याची गादी जी असते ती C शेपची गादी असते. आणि आपलं जर हाडांची संरचना बघितली तर जे वरचं मांडीचं हाड असतं त्याला असे 2 कॉन्डाईल्स असतात, ते कॉन्व्हेक्स शेपचे असतात. कॉन्व्हेक्स असल्यामुळे त्याला कसं की खालच्या हाडावरती पॉईंट प्रेशर येतं, कॉन्व्हेक्स पार्टचा एका जागेवरती जास्त, म्हणजे कमी पार्टवरती पूर्ण बॉडीचं प्रेशर येतं. आता हे मेनिस्कसचं काम असतं ते प्रेशर पूर्ण डिस्ट्रीब्यूट करणं, सगळीकडे पाठवणं. बरोबर. जर आपण एखादं म्हणजे पॉइंटेड गोष्ट रुतवली तर ते फाटणार, पण त्या पॉइंटेड गोष्टीच्या समोर असं फ्लॅट सरफेस लावला आणि हे केलं तर ते रुतणार नाही. तशाप्रमाणे ते गादी त्याचं पूर्ण प्रेशर पसरवतं. मग काय होतं की जर कार्टिलेज मेनिस्कस जर फाटला तर मग तो कार्टिलेजचं जे प्रेशर हे असतं ते वाढतं, त्यामुळे ते डॅमेज वाढतो, कार्टिलेज खराब व्हायला लागतं. आता आधी आम्ही जेव्हा मी हे करत होतो, पोस्ट ग्रॅज्युएशन करत होतो 10-15 वर्षाआधी, 15 वर्षांच्या आधी, त्यावेळेस नॉर्मली काय स्टेज होतं की जर मेनिस्कस फाटला असेल, गादी फाटली असेल तर त्याला कट करून काढून टाका, पेशंट लगेच खुश होतो की दुखणं चाललं गेलं. पण त्यात प्रॉब्लेम असा असतो की गादी काढल्यानंतर मग काही वर्षानंतर, जसे 10-15 वर्ष स्टडीज झाल्या, तेव्हा कळायला लागलं की गादी काढल्यानंतर लोकांचे खूप आर्थरायटिसचे प्रॉब्लेम वाढलेत. ज्यांची गादी चांगली आहे त्यांचे आर्थरायटिसचे प्रमाण वाढलेले नाहीत, पण ज्यांची गादी काढली त्यांना आर्थरायटिसचे प्रमाण लवकर आले आणि खूप मोठ्या प्रमाणात आले. आर्थरायटिस म्हणजे नेमकं काय? म्हणजे जे आवरण असतं ते खराब होतं, कार्टिलेज जे असतं ते खराब होतं आणि त्यामुळे हाडावरती हाड घासायला लागतं, हाडांची कार्टिलेजची झीज होते, त्याला आर्थरायटिस म्हणतात. पण मग आता रेग्युलर झालाय, खूप झाला कॉमन? हो, खूप कॉमन आहे. आधी पण होता की आता झालाय? आधी कमी होता. आधी जे लोक एक्सरसाइज करायचे रेग्युलरली, ज्यांचं वेट मेंटेन राहायचं, त्यांना इतक्या प्रमाणात होत नाही. एक्सरसाइज केल्यामुळे नेमकं काय होतंय? आता गुडघ्याला मोबिलिटी आवडते, आपण रनिंग करणं, जॉगिंग करणं, सतत चालत राहणं. किती महत्त्वाचं स्टेटमेंट आहे, गुडघ्याला मोबिलिटी आवडते. वा. बर. तर आता आपली लाईफस्टाईल झाली सिडेंटरी, आपण बसून राहतो, बसल्या बसल्या कामं करतो, हालचाल खूप कमी होते. तशा ह्याच्यात मग गुडघ्याला चांगलं हे मिळत नाही, मुवमेंट्स मिळत नाही. जेव्हा मुवमेंट्स होतात तेव्हा कार्टिलेजला आतून
मोटिवेशन मिळतं एक प्रकारचं की आपल्याला चांगलं राहायचं आहे, मुवमेंट होत आहेत, आपल्याला व्यवस्थित राहायचं, त्याचं रोलओव्हर होत राहतं. पण जेव्हा ते होत नाही तेव्हा मग ते कार्टिलेज हळूहळू घासायला लागतं. त्यासोबत जर गादी फाटली आणि गादी आतमध्ये घासते तर मग ते कार्टिलेजला पण डॅमेज. मग मला सांगा, समजा मुवमेंट फार झाली नाही तर गादी फाटते, पण मोबिलिटी असेल गुडघ्याची तर नाही फाटत? नाही, तसं नाही. मुवमेंट असली किंवा नसली त्यांनी गादी फाटायचा संबंध नाही. बरं. पण जर मुवमेंट होत नसेल तर कार्टिलेजचं जे क्वालिटी असते ती चांगली ती खराब होते. जेव्हा गादी फाटते तेव्हा ती गादी फाटल्यामुळे आवरण खराब होतं. कार्टिलेज मात्र नीट राहायचं असेल तर तुम्हाला मोबिलिटी लागते. येस. पण मग ती मोबिलिटी कशा म्हणजे व्यायाम केल्यामुळे त्याच्यामध्ये ती कायम राहते? हो, जॉईंटची अशी मुवमेंट होते त्यामध्ये ते चांगलं राहतं. पण मग या जॉईंट्सच्या आजूबाजूच्या मस्क्युलाईन आपली बॉडी तयार असेल म्हणजे मसल्स असतात, ते मसल पण त्याला प्रोटेक्ट करतात का या अशा गोष्टी होण्यापासून? मसल्स आपल्याला इंजुरीपासून प्रोटेक्ट करतात, जॉईंटला स्टॅबिलिटी देतात. आता जसं आपण एक्सरसाइज केल्या की मसल स्ट्रॉंग होतात, बरोबर, तसं जॉईंटची मुवमेंट केली की कार्टिलेज चांगलं राहतं. ओके. याच्यामध्ये सर्वसाधारणपणे स्कोपीचा एक भाग असतो. जनरली मी काही लोकांशी बोललो ना तर ते म्हणतात की म्हणजे स्कोपी सुरू आहे. तर ही आर्थ्रोस्कोपी जो आहे हा काय काय प्रकारे कुठली स्कोपी आहे? स्कोपी म्हणजे आता एक जर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आम्ही दुर्बीनद्वारे जॉईंटच्या आतमध्ये काय ते बघतो. अच्छा. हे आर्थ्रोस्कोपी, आर्थ्रो म्हणजे जॉईंट, स्कोपी म्हणजे कॅमेराचा यूज करून ऑपरेशन करणं. तर यात कसं असतं की आपले जे पेन असतात त्याच्यापेक्षा पण बारीक आमचा आर्थ्रोस्कोप असतो. 5-5.5 मिलीमीटर त्याचं थिकनेस असतं. आणि ते आम्ही जॉईंटच्या आतमध्ये मग जाऊन बघायचं असतं. आता जर जॉईंटची सर्जरी करायची, नी जॉईंटची सर्जरी करायची, तर तुम्ही बघितलं असेल जॉईंट रिप्लेसमेंटवाले जे पेशंट असतात त्यांना जवळपास कमीत कमी 7 ते 8 इंचाचा कट असतो वरून खालपर्यंत. तेवढं जॉईंट हे केलं, कट केल्यानंतर मग आतलं पूर्ण ओपन करता येतं, तेव्हाच पूर्ण नी जॉईंट दिसतो. बरोबर. आणि त्याच्यापेक्षा पण जास्त नी जॉईंट बघायसाठी आम्हाला 2 छोटे कट लागतात. एक टाक्याचे कट, ते 1/2 सेंटीमीटर कट असतो. बरं. तो असा कट केला, होल केला की त्याच्यात आम्ही आमचं इन्स्ट्रुमेंट आत टाकतो. अरे बापरे. आणि आमच्याकडे 4K कॅमेराज असतात, स्क्रीन असते मोठी, 32 इंचाची स्क्रीन असते. तर आम्ही जसं व्हिडिओ गेम खेळतात, इकडे गेम सुरू आहे तिकडे टीव्ही, तर आम्ही इकडे सर्जरी करतो आणि तिकडे बघतो मॉनिटरवर. ते रोबोटिक आहे ना, म्हणजे रोबोटिक अशाच पद्धतीचं असतं ना? हां, रोबोटिक तशा पद्धतीचं असतं आणि आर्थ्रोस्कोपिक वेगळं असतं. पण याच्यामध्ये रोबोटिक आलेलं आहे? अजून आलेलं नाही, यायचं वेळ. पण मग आता तुम्ही जी हा जो कट करता, ते मोठा कट जो करता तो तुम्ही म्हणालात की 7-8 इंचाचा करता, ते जास्त क्रुशल असतं की 1 इंचाचा किंवा जो 1 टाक्याचा असतो तो जास्त काम क्रुशल असतं? आता हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे की सर्जरी मेजर आहे की मायनर आहे. लोकांना असं वाटतं की मोठा कट म्हणजे मोठी सर्जरी, पण आम्ही छोट्या कटमधून मोठी सर्जरी करतो. जसं आम्ही जर समोरच्या साईडनी कट केला, 8 इंचाचा जरी कट केला तरी आम्ही गुडघ्याच्या मागचे भाग बघू शकत नाही, त्याच्यासाठी मागच्या साईडना दुसरे कट करायला लागतात. बरोबर. पण आम्ही दुर्बीनद्वारे जे छोटे छोटे कट करून बघतो, आम्हाला छोटे छोटे 1-1 टाक्याचे 6 कट करून पूर्ण समोर मागे सगळीकडे बघता येतं. तर 10 पट छोटं इन्सिजन, पण सर्जरी त्याच्यापेक्षा मोठी, असं असतं. तुमच्या आता गेल्या काही वर्षांमध्ये तुम्ही तर सातत्यानं प्रॅक्टिस करताय, तुमच्या लक्षात राहिलेल्या केसेस अशा आहेत का की ही केस आली होती आणि क्रुशल होती पण ही तुम्ही केली, किंवा एक अशी केस आली होती आणि हिला स्पोर्ट्समधली असेल मे बी, की आता तिला कसं टॅकल करायचं? कारण स्पोर्ट्सचा इश्यू काय असतो सर, की ती सर्जरी झाल्यानंतर पुन्हा त्यांना खेळायचं असतं आणि त्याचं त्यांना टेन्शन असतं की मला राहू दे पाहिजे तर आणखी 8 दिवस मी थांबतो, पण मला परत खेळायचं आहे. तर परत त्यांना खेळं योग्य बनवणं हे तुमची जबाबदारी असते की डॉक्टरने मला परत खेळू लावलं. तर अशा काही उदाहरणं सांगाल का की ह्या केसेस आल्या होत्या आणि ज्या मी हँडल केल्या? अशा तर खूप केसेस झाल्यात. सगळ्यात पहिले तर मी बिना सर्जरीवाला सांगणार. बरं. आपल्याकडे भारताचा पहिला टूथ आर्चर आहे, अभिषेक ठवरे म्हणून नाव त्याचं. तर मी जेव्हा नागपूरला होतो तेव्हा तो माझ्याकडे आला होता दाखवायला. त्याला डिफरंटली इनेबल्ड जे लोक असतात त्या कोट्यामधून तो टिथ आर्चरीमध्ये जायचा. टिथ आर्चरी का बरं? त्याचा एक हात जो होता त्याला पोलिओ होता, त्यामुळे तो पुल करू शकत नव्हता. मग एका हाताने तो धनुष्य पकडायचा आणि दाताने असा ओढून तो नेमबाजी करायचा. तर तो आर्चर त्याला एकाच हाताने हे करून करून
खांद्यामध्ये दुखायला लागला आणि तो करू शकत नव्हता. बरं. मग तो माझ्याकडे दाखवायला आला की सर माझं काहीतरी करा, मला ऑपरेशन करायचं, ऑपरेशन करा, पण माझा खांदा ठीक करा. मी त्याला चेक केलं आणि बघितलं की त्याचं मसल इम्बॅलन्स झालेलं आहे. मग माझे जे चांगले मित्र होते फिजिओथेरपिस्ट, जे स्पोर्ट्स रिलेटेड ट्रीटमेंट करायचे, त्यांच्याकडे पाठवलं. 15 दिवस त्याने चांगली व्यवस्थित फिजिओथेरपी केली आणि त्याचं दुखणं गेलं आणि आतापर्यंत तो रेग्युलर व्यायाम करतोय आणि मस्त परफॉर्म करतोय. म्हणजे होऊ शकतं असं. येस. ही जवळपास आता 13 वर्ष जुनी गोष्ट. पण मग त्याला काय झालं होतं? फ्रोझन शोल्डर सारखं झालं होतं काय? फ्रोझन शोल्डर नाही, त्याला म्हणतात स्कॅप्युलर डिस्कायनेझिया. बरं. फक्त एका साईडचं एक्सरसाइज करून करून किंवा एक्सरसाइज न करता फक्त जोर लावून लावून हे झाल्यामुळे त्याचा मसल इम्बॅलन्स झालं होतं. तर ते मसल्सचं बॅलन्सिंग करणं आवश्यक होतं. आता तुम्ही आणखी काही कुठली केस असेल तर सांगा. बाकी माझ्याकडे एखादी महिलेची कुठली सांगू शकता का? महिला, हां, म्हणजे एखादी महिला आली असेल आणि त्यांना काही मेन प्रॉब्लेम असतात का? हो असतात ना. आता हे कसं आहे की जसं मी तुम्हाला सांगितलं ते 10 वर्ष आधी त्यांचं इंजुरी झाली होती आणि त्या आल्या होत्या. तशा भरपूर महिलांचं होतं, असं काही हे आणखी कुठली एखादी केस सांगा. एक केस होती ज्यांच्यामध्ये ती कबड्डी प्लेअर होती. बरं. तर कबड्डी खेळता खेळता मग इंजुरी झाली. मग त्यांचं आम्ही ट्रीटमेंट केलं आणि कबड्डी खेळताना त्यांचं लिगामेंट फाटला होता. बरं. तर स्पोर्ट्समध्ये कसं की परत त्यांना खेळायचं असतं हो. आणि ते खेळणं शक्य असतं. बरं. म्हणजे भरपूर ट्रीटमेंट भरपूर लोकांचं आम्ही केलेलं आहे आणि परत ते त्याच गेम लेवलला परत खेळायला गेले. तर नॉर्मली कसं असतं की जे सेडेंटरी लाईफस्टाईल असतं किंवा नॉन स्पोर्टिंग ॲक्टिव्हिटीवाले असतात त्यांच्यामध्ये आम्ही फक्त एकच लिगामेंट करतो, ACL लिगामेंट. पण जे जास्त ॲक्टिव्ह असतात त्यांच्यामध्ये फेल्युअरचे चान्स वाढतात. त्यामुळे आता आतमधून आपण लिगामेंट बनवतो ACL सोबत, बाहेर एक LET म्हणून प्रोसिजर असते, त्याला लॅटरल एक्स्ट्रा आर्टिक्युलर टेनोडेसिस म्हणतात. तर ती प्रोसिजर ॲडिशनल करतो. त्याच्यामध्ये मग खूप चान्सेस वाढलेले आहेत आता की परत ते सेम लेवलला खेळू शकतात आणि नॉर्मल डे टू डे ॲक्टिव्हिटी करायला तर तसंही आधी पण प्रॉब्लेम नव्हताच, आता पण नाहीच. अलीकडच्या काळामध्ये जिममध्ये त्याचं प्रमाण लोकांचं खूप वाढलं आहे आणि जिममध्ये गेल्यानंतर ते वेट खूप जास्त उचलतात कारण सिनेमे बघितलेले असतात, 6 पॅक ॲप्स करायचे असतात. जिममध्ये येणाऱ्या लोकांचे काही प्रॉब्लेम सांगू शकाल का, की मिसकन्सेप्शनल काय असतात आणि लोक काय करतात, काय नाही करायला पाहिजे? जिममध्ये जाणाऱ्यांचे पण भरपूर प्रॉब्लेम होत असतात. एक तर पहिली गोष्ट म्हणजे ते आता यूट्यूब युनिव्हर्सिटी आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमुळे लोक स्वतःच शिकायला बघतात की नाही मला ट्रेनर नको, मी स्वतः करणार किंवा मी माझ्या मित्रांकडूनच शिकून घेतो, थोडे पैसे वाचवतो. पण त्या केसमध्ये काय होतं की त्यांचा फॉर्म कसा आहे, ते व्यवस्थित करत आहेत की नाही हे सुपरवाईज करण्याला माहिती नसतं. जे ट्रेंड इन्स्ट्रक्टर असतात, ज्यांनी व्यवस्थित कोर्स केलेला असतो, त्यांना माहिती असतं की कोणत्या पोझिशनमध्ये कोणती मसल एक्सरसाइज करायची. स्क्वॉट करायचं आहे तर वजन किती सुरू करायचं, कसं करायचं, स्क्वॉटची पोझिशन कशी, पाय कसे ठेवायचे, बॉडी कशी लिफ्ट करायची. आता हे जर तुम्हाला माहिती नाही आणि तुम्ही अननोन ट्रेनर करून घेताय, त्याच्यामध्ये इंजुरी व्हायचे चान्सेस खूप वाढतात. दुसरं असं असतं की एक्सरसाइज करणं सुरू केलं पण डाएटच इम्प्रूव्ह नाही केलं. एक्सरसाइज करणाऱ्यांना प्रोटीनची खूप आवश्यकता असते. नॉर्मली इंडियन डाएटमध्ये प्रोटीन डेफिशियन्सी आहे. जर आपण बघितलं तर 80 ते 90% लोक आपल्याकडे प्रोटीन कमी खातात. आणि डाएटमध्ये प्रोटीन व्हेज डाएटमध्ये तसंही खूप कमी असतं, त्यामुळे सप्लिमेंट घेणं आवश्यक असतं. आपली बॉडीची रिक्वायरमेंट किती असते? 1 ग्राम पर kg ऑफ प्रोटीन. मेंटेनन्स डोस. आपण बसलेले कामं करतोय घरच्या घरी, ऑफिसमध्ये, 1 ग्राम पर kg मेंटेनन्स असतं. म्हणजे बॉडीला काहीही झालं तरी ते रिकवर व्हायला बॉडीचे जे हॉर्मोन्स वगैरे असतात, न्यूट्रिशन असतं, ते सगळं 1 ग्राम पर kg प्रोटीननी कम्प्लीट होतं. जेव्हा आपण एक्सरसाइज करतो तेव्हा ती रिक्वायरमेंट वाढते. ग्रोईंग एज असतं तेव्हा ती रिक्वायरमेंट वाढते. 1.2 to 1.5 ग्राम. प्रेग्नन्सीमध्ये ही रिक्वायरमेंट वाढते. तर प्रोटीन्स घेणं खूप आवश्यक असतं आणि हे जिमला जातात पण प्रोटीन्स घेत नाही. मग तिकडे इंजुरी झाल्यावर त्यांना ट्रेनर काय सांगतात, अरे दुखतंय, चालतंय, काय नाही होत, करा एक्सरसाइज. ते करत राहतात, मग ते दुखणं वाढतं. पण मेन गोष्ट अशी असते की त्यांनी ॲडिक्वेट डाएट घेतलेलं नसतं, हायड्रेशन केलेलं नसतं. प्री वर्कआउट, पोस्ट वर्कआउट, वॉर्मअप, कूलडाऊन, न्यूट्रिशन, ह्या गोष्टी खूप आवश्यक असतात. फक्त जिममध्ये जाऊन मी 50-50च्या ऐवजी 75 किलो उचलले आणि झालं असं नसतं. पण जिममध्ये बरेच लोक स्क्वॉट्स मारत असतात,
काही लोक स्कॉट्स मारतच नाहीत का तर त्रास होईल म्हणून. तर स्कॉट्स मारल्यामुळे गुडघ्यांना त्रास होतो. स्क्वॉट्स मारल्याने गुडघे चांगले होतात. चांगले होतात. हो. स्क्वॉट्स मारणं चांगलं आहे, पण ते व्यवस्थित प्रकारे मारणं त्याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे. चुकीच्या पद्धतीने केलं तर गादीचे टेअर्स होतात, मेनिस्कस फाटतं. एज वाईज काय काळजी आहे? मग आता आपण शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहे, पण एज वाईज काय काळजी घेतली पाहिजे हाडांच्या बाबतीत? म्हणजे आता जनरली जी अगदी तरुण मुलं आहेत त्यांना आता ग्रोईंगच असतं त्यांचं एज, त्यामुळे तो विषय नाही. पण जी आता 40च्या पुढची मंडळी आहेत, 40 ते 60, त्यांनी काय हाडांची काळजी घ्यायला पाहिजे आणि 60 नंतर आपण काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे? आता जर आपण फिमेल्समध्ये बघितलं तर त्यांचा मिनोपॉज होतो. त्यांचं मिनोपॉज झाल्यानंतर हॉर्मोनल चेंजेस होतात आणि बोन्स वीक व्हायला लागतात. नॅचरली ह्युमन्समध्ये 30 वर्षापर्यंत बॉडीमध्ये बोन्समध्ये कॅल्शियम डिपॉझिट होतं. बरोबर. बोन डेन्सिटी वाढते. 30च्या नंतर कॅल्शियम डिपॉझिट कमी होतात आणि ते हळूहळू बोनमधून ब्लडमध्ये येतात. जेव्हा आपण कॅल्शियम टेस्ट करतो तेव्हा बॉडीमध्ये नॉर्मलच कॅल्शियम सापडतं, पण बोन्समधून ते येऊन ब्लडमध्ये येतं. खूप लोकांमध्ये व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी असते, कारण लोक इंडोर वर्क करतात, सनलाईटमध्ये जात नाही. गेले तरी काय होतं की पूर्ण कपडे घातलेले असतात आणि सनलाईट एक्सपोजर म्हणजे कसं दुपारी 11 ते 3चं टायमिंग असतं. लोकांना वाटतं सकाळी 7 ते 8, 11 ते 3चं टायमिंग असतं. आधी लोक शेतात कामं करायचे, वरचे कपडे काढलेले राहायचे आणि ते कामं करायचे, त्यामुळे त्यांना सनलाईट एक्सपोजर भरपूर व्हायचं आणि चांगलंच हे मिळायचं. आता तसं राहिलेलंच नाही. इंडोर हाऊसमध्ये सगळं असतं किंवा ऑफिसमध्ये असतं, AC एन्व्हायरमेंट असतं, सनलाईट मिळतच नाही. त्यामुळे व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी होते. व्हिटॅमिन डी कॅल्शियम मेटाबॉलिझमसाठी खूप आवश्यक असतं. तर हे सगळं मग कसं की त्याच्यामुळे बोनमध्ये कॅल्शियम डिपॉझिट होत नाही. आणि बोनमध्ये कॅल्शियम डिपॉझिट व्हायला स्टिम्युलस लागतं. तर स्टिम्युलस म्हणजे वेट लिफ्टिंग, वजनदार कामं करणं. हे आता सध्या राहिलेलं नाही. लोक नॉर्मली कम्प्युटर रिलेटेड वर्क करतात किंवा बाकीचे कामं ते लाईट वेटच असतात. तर बोनमध्ये कॅल्शियम डिपॉझिट व्हायला हे खूप आवश्यक असतं. वजन वेट उचललं पाहिजे. तर जिमचे एक्सरसाइज आम्ही त्याचसाठी एवढ्यावेळेस करतो की वेट लिफ्टिंग करा. जरी फिमेल्स असतील, जरी 30 वर एज असेल किंवा 50 असेल, 60 असेल, कितीही एज असेल, वेट लिफ्टिंग स्टार्ट करणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मी तर एक व्हिडिओ बघितला होता, त्या व्हिडिओमध्ये एक 70 वर्षांच्या फिमेलनी एक्सरसाइज करून वेट लिफ्टिंग करून दाखवलं अँड शी इज डुईंग गुड. म्हणजे त्या आताही ठणठणीत आहेत, कारण त्या वेट लिफ्टिंगचे एक्सरसाइजेस करतात. तर बोनची स्ट्रेंथ टिकवायची म्हणजे वेट लिफ्टिंग. आणि वेट लिफ्टिंगचा अर्थ असा नाही की आपल्याला 100 किलो वजन उचलायचं. 2-2 किलो जरी उचललं पण रेग्युलर व्यायाम केले तरी पण चालेल, पण ते एक्सरसाइज करणं आवश्यक आहे. किती वयानंतर एक्सरसाइज, म्हणजे 40-45 नंतरच्या लोकांनी एक्सरसाइज करताना काही काळजी घ्यायला पाहिजे का? आता एक्सरसाइजेस जर आधीपासून रेग्युलरली करत असले तर मग ते करत राहणं आवश्यक आहे. म्हणजे त्यात त्यांना माहिती असतं की काय आपल्याला काळजी घ्यायची. बट ज्यांनी नवीन एक्सरसाइजेस सुरू केलेत त्यांच्यासाठी हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. पण त्यांनी जर सुरू करायच्या आधी आपल्या अशा डॉक्टरला दाखवलं पाहिजे की माझ्या हाडांची परिस्थिती कशी आहे बघा तुम्ही एकदा. जर त्यांना काही त्रास नसेल आणि एक्सरसाइज सुरू करतात तर मग काही प्रॉब्लेम नाही, ते करू शकतात डायरेक्ट. डॉक्टरला दाखवायची आवश्यकता नाही. पण जर त्रास आहे तर मग आधी दाखवून त्याचं ट्रीटमेंट करून ते ठीक करून मग एक्सरसाइज करणं आवश्यक आहे. आणि एक्सरसाइज करताना हे आवश्यक आहे की आपल्याला शिकवत कोण आहे. ट्रेनर कोण आहे. ट्रेनर जर चांगला नसेल आणि तो शिकवायला गेला तर मग प्रॉब्लेम होणार. म्हणजे आता कसं आहे की नवीन नवीन ट्रेनर आला आहे, 18-20 वर्षाचा आहे, एन्थुझियाझममध्ये चला काय नाही होत मी तुमची बॉडी बनवतो. ते बॉडी बनवायच्या ऐवजी बिघडू शकते. एक्सपिरियन्स ट्रेनर असेल तर त्यांना माहिती असतं की कोणत्या एज ग्रुपला कोणतं एक्सरसाइज करायचं, कसं सुरू करायचं. तर ते एक्सपिरियन्स बघून ट्रेनिंग करणं आवश्यक आहे. शेवटचा प्रश्न विचारतो मग आपण थांबूया. एज काही असू दे, पण हाडांची काळजी घेण्यासाठी किंवा हाडं मजबूत राहण्यासाठी, जॉईंट चांगलं राहण्यासाठी आपलं फूड पण तसं चांगलं असणं गरजेचं आहे. बरोबर. तो इंटेक काय असायला पाहिजे, आवर्जून तुम्ही हे फूडमध्ये समाविष्ट करा, असं काय सांगू शकाल का? आता यात कसं असतं की लोकांच्या वेगवेगळ्या फिलॉसॉफीज आहेत. काही लोकांना व्हेज डाएट आवडतं, काही लोकांना नॉनव्हेज आवडतं. तर त्यामुळे जे नॉनव्हेज डाएट घेऊ शकतात त्यांचं नॉनव्हेज जर रेग्युलर असेल, रेग्युलर म्हणजे कसं आठवड्यातून 1-2दा नाही, डेली. डेली. ओके. येस. जसं फॉरेन कंट्रीजमध्ये आपण बघतो ते डेली खातात, पण फक्त नॉनव्हेजच भरभरून खातात असं नाही. ते सलाड पण बॅलन्स डाएट.
प्रॉपर एक पोर्शन असतो नॉनव्हेजचा, एक पोर्शन असतो सलादचा, एक पोर्शन असतो कार्बोहायड्रेट्सचा. हो. तर ते सगळं बॅलन्स डाएट असतं, तेव्हा सगळं काही व्यवस्थित चालतं. बरं. जे व्हेजिटेरियन असतात त्यांना प्रोटीनचे सोर्सेस फार कमी असतात आणि फक्त व्हेज डाएटमधून प्रोटीन मिळणं खूप डिफिकल्ट जातं. बरं. मग अशा वेळेस त्यांनी डायटिशियनकडे जाऊन सल्ला घेणं आवश्यक आहे. बरं. आणि जर ते पॉसिबल नसेल तर मग प्रोटीन सप्लिमेंट्स घेणं आवश्यक आहे. कारण नॉर्मली आपण जर बघितलं तर 60 ते 70 ग्राम ॲव्हरेज, 60 ते 70 किलो ॲव्हरेज वजन असतं लोकांचं कमीत कमी. हो. जास्तच असतं पण 60 ते 70 मिनिमम असतं. हो. आणि 60 ते 70 ग्राम प्रोटीन पाहिजे. नॉर्मल व्हेज डाएटमध्ये जर आपण बघितलं तर पूर्ण दिवसभरातून आपल्याला जास्तीत जास्त 20 ते 25 ग्रामच प्रोटीन मिळतं. म्हणजे बाकीचं आपल्याला डेफिशियन्सी रोजच राहते. जे नॉन व्हेजिटेरियन असतात, ज्या दिवशी नॉनव्हेज नाही खाल्लं त्यांना त्या दिवशी प्रोटीनची गरज जास्त असते बाकी सोर्सेसमध्ये. तर त्यामुळे हे एक अवेअरनेस आवश्यक आहे की आपण काय खातोय. त्याच्याप्रमाणे मग ते आता तर कसं आहे की तुम्ही गुगलवर सर्च करू शकता, AI ला विचारू शकता की मी हे इतकं इतकं खाल्लेलं आहे, याच्यामध्ये किती प्रोटीन आहे, काय आहे, कॅल्क्युलेट करून द्या. फार इझी झालेलं आहे. पण तरीही डायटिशियनचा सल्ला घेतला तर ते सोपं पडतं की आपण काय खायचं, किती प्रमाणात खायचं. वा. प्रशांतजी, मला खात्री की ह्या गप्पांमधून अर्थातच हाडांची काळजी आणि हाडांबद्दलची ती ट्रीटमेंट असते ती या निमित्तानं कळली. प्रशांतजी साईनाथ हॉस्पिटलशी कनेक्टेड आहेत. शिवाय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आम्ही कॉन्टॅक्ट डिटेल्स देऊ. सर इथं असणारच आहेत. थेट त्यांच्याशी बोललात इथं येऊन तर ते सांगू शकतीलच. पण इग्नोर करू नका. हाडाचं दुखणं जे असतं ते दुर्लक्ष केलं आणि वाढतं. त्यामुळे काळजी घ्या. सर आवर्जून तुम्ही आला त्याबद्दल मनपूर्वक आभार. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. मी सोशल मीडियावर आहे. सर आपण सोशल मीडियावर आहात का? हो. तर सर सुद्धा आहेत. तर आम्ही त्यांना कोलॅब देऊ. तुम्ही काही प्रश्न थेट त्यांनाही विचारू शकता आणि आपली उत्तरं तुम्हाला मिळू शकतात. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू डॉक्टर. थँक्यू सो मच.